नगमे संसारू म्हणून केला व्रतारू लोक अनाचारू म्हणतील मज चंचल झालियो म्हणतील माज कवना मी सांगू जीवीचे गुज बापर खुमा देवीवरा विठ्ठला वाचोनी नेने सतत राहणे याचे पायी चंचल झाली ओ म्हणतील मज कवना मी सांगू जीवीचे गुज विठ्ठल
लोक अनाचारो म्हणतील मज, चंचल झाली ओ म्हणतील मज, कवना मी सांगू जीवीचे गुज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव संत ज्ञानोपाराय एका स्त्रीच्या भूमिकेमधून संसार रूपी नवऱ्याला मी सोडून दिलं आणि परमात्म रूपी नवऱ्याला मी स्वीकारलं याचं गोड वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार म्हणजे असा, गेली अनेक वर्षापासून जवळजवळ 70-80 वर्षे झाली असतील श्री संत भुजंगराव महाराज यांनी हा सुरुवात केलेला सप्ताह रामनवमी ते हनुमान जयंती असा हा जुन्ना सप्ताह असलेला आजपर्यंत आपल्या समस्त गावकरी मंडळींनी या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे. काही नवीन सप्ते उभं राहिलेत नाही असं नाही, पण ते टिकून राहायला चलेत. विठ्ठल विठ्ठल लग्न होण्याला महत्व नाही, लग्न सगळ्यांचीच होतात, पण जे लग्न मरेपर्यंत टिकलेलं आहे नातं नाही का, टिकली नाही ग माय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतो ते. लग्न होण्याला महत्व नाही, तो संसार रूपी दोघांचा जो जोडा आहे तो जीवनभर काय टिकण्याला महत्व आहे. तसा हा परमात्मा आपला भ्रतार आहे, नवरा आहे, आपण त्याची पत्नी आहोत. हे नाते संबंध हे आजपर्यंत आपण या सप्ताहाबद्दल विशेष रूपाने टिकून ठेवला आहात, म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, पुंडली कवरद्या होईल, असं धरून आणल्यासारखं बसायचं नाही. लक्ष्मी पुढले पिल्ले सर्वांनी टाळी वाजवायची, मुखाना पुंडली म्हणायचं. घरातलं कीर्तन आहे आपल्या मोतीराम महाराजाच्या. विठ्ठल विठ्ठल आणि अभंग ही याच प्रकारचा आजचा आपण निवडलेला आहे. भगवंताशी नातं काय असावं. अनेक जणांनी अनेक नातं भगवंताशी जोडलेलं आहे. कुणी भगवंताला पिता म्हटलेला आहे, कुणी भगवंताला आई म्हटलेला आहे, कुणी भगवंताला भाऊ म्हटलेला आहे, बहीण म्हटलेला आहे, आई म्हटलेला आहे. पण काही संत महात्मा
महात्म्यांचे असे अभंग आहेत जे की भगवान परमात्म्याला आपला पती म्हणून स्वीकारलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असा पती म्हणून स्वीकारलेला भगवान श्री पांडुरंग परमात्मा, या पती वाचून जर मी दुसऱ्याकडे पाहिलेलं असेल तर माझ्या पिढ्यान पिढ्या नरकाला जातील, असेही काही अभंग आहेत संतांचे. बुडती बेताळीस जाती नाक कान, अंबुला केला जरी धावे मन, अंबुला केला जरी धावे मन, बुडती बेचाळीस जाती नाक कान, बुडती बेचाळीस जाती नाक कान. जुन्ना हा सप्ताह असल्यामुळं मी सगळं जुन्न सांगणार आहे बरं का. तुम्ही म्हणसाल हे नवीन का सांगणार चालेल. नवीन आपल्याला येई नाही, आपली गुरु परंपराही नाही, आणि जुन्न ते सोनं. विठ्ठल अंबुला केला जरी धावे मन. अंबुला शब्दाचा अर्थ काय? हे नवीन पोरायला कळतंय का आता? वा वा, हे नवीनला विचारू लागलो, तुम्ही पटकून सांगल्या. अंबुला शब्दाचा अर्थ पती आहे, नवरा आहे, भ्रतार आहे. भ्रतार, दादला, मालक, आमचं येड असंही म्हणतात काही काही बाया नवऱ्याला. या इथं येऊन बसा, पुढे पुढे येऊन बसा, थोडं मस्त या या, असं दुरून बघू नये मा. या विठ्ठल विठ्ठल. असे अनेक प्रकारचे शब्द त्या पतीच्या संबंधाने वापरल्या जातात. या रामकृष्ण बसा. तस हा आम्ही परमात्म रूपी नवरा केलेला आहे, आणि हा केलेला असताना इतर जर आम्ही कुठे पाहायला गेलो, ही साधनं ती साधनं ही साधनं, हा देव फलाना देव दुसरा देव तिसरा देव नाही. आम्हाला जशा पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा प्रिय आहे, तसा आम्हा भक्ताला आमचा पांडुरंग परमात्मा प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. पतिव्रते जैसा भक्तार प्रमाण,
व्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. नाही का टाळी वाजवा आपल्या गायका करताय. किती सुंदर गायक वादक टाळकरी हे लहान लहान लेकर कुठल्या संस्थेचे आहेत बाळ? संत जनाबाई. वा वा गंगाखेड. टाळी वाजवा ह्या लेकर आपले लेकर कुठे आहेत म्हणालो? होय माता मावल्या नाही हो महाराज, मोबाईल बघत बसलेत. मोबाईल त्याला मोबाईलच बघू द्या. तुमचा मोबाईलच काढताय मोठ्यापणी. विठ्ठल विठ्ठल आदर्श घ्या या लेकरांचा जरा. आपल्या गावातले आहेत का काय संस्थेमध्ये 2-4? होय मा असतील काही 1-2. पण आता ही परंपरा, ही 80-90 वर्षाची परंपरा आता पुढे कशी चालवा, त्याच्याकरता काही लेकर वारकरी करा आपल्या गावातले. विठ्ठल विठ्ठल येताना मला पंगत लई मोठी दिसली हो बाबा. स्वयंपाक किती जणांचा करायला रोज? 500. स्वयंपाक सगळा उडत असेल. आज तर गुलाब जामुन होते की माग 2 दिवस शिरा झाला. मला सगळं कळतंय. एक एकादश झाली. आता उद्या बुंदी होणार आहे. मग 500 एक जिलबी झाली का? कसं विसरलं की मला. 500 माणसाचं जेवण खपलं आणि कीर्तनाला किती आले? 1 2 3 4 48 50. कितीचा फरक पडाला? 400चा धरू दाखव. कसं व्हायला असं? कीर्तनाचा भागवताचा प्रसाद पोटभर जेवून जर घरी झोपल्यावर पोटात गुडगुड केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल इथे येऊन बसावा 2 तास. काय बिघडतंय? तो प्रसाद या शरीराची तृप्ती करण्याचा आहे आणि कीर्तन म्हणजे मनाची मलिनता दूर करण्याचं साधन, मनाची तृप्ती करणारं भोजन आहे. विठ्ठल विठ्ठल जशी शरीराची भूक आपण भागवण्याकरता प्रसाद घेतला, तशी आपल्या मनाची चित्ताची शांत होण्याकरता, प्रसन्न होण्याकरता हे कीर्तन म्हणजे दुसरा महाप्रसाद आहे. लक्षात घ्या. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण राज वंदिता. महाराज अशा मोतीराम महाराजांच्या परंपरेतील सात्विक कीर्तनाची म्हणतो मी. कोणत्या? सात्विक कीर्तनाच्या या टाळकऱ्यांच्या पायाच्या मातीची धूळ मस्तकाला लावा. 1000 वर्ष तप केलेल्याचं पुण्य. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून इथे येऊन बसावं. असो, आपला तो विषय नाही आजचा. एकदा भ्रतार केल्यानंतर, नवरा केल्यानंतर जसा त्या पत्नी म्हणणारीला, त्या बायको म्हणणारीला जन्मभर तो त्याच्या सोबत राहणं गरजेचंच आहे.
की राहावंच लागतं? बोला की. राहावंच लागतो, राहावंच लागतं. मग तो वारकरी असेल, वारकरी अथवा नसेल, खाणारा असेल, पिणारा असेल, पिधाडी असेल, नालीवर पडणारा असेल, त्याच्या सोबत तिला दिवस काढणं भागच आहे. विढाल विढाल. कसं आहे बघा की उलट या जगामध्ये. बरोबर पिताडी माणसाला चांगली बायको भेटते. नाही, ते बिचारा कुठेही पडो, फुलावरून पडो, नालीत पडो, धोंड्यावर पडो, वाचून येते घरला. का वाचून येते मला प्रश्न विचारा बरं तुम्ही. कारण त्या पतिव्रता माऊलीचं तप आहे, तिच्या तपाच्या सामर्थ्यावर तो जगत असतो. विढाल विढाल. आपल्या पुराणामध्ये अनेक पतिव्रता होऊन गेल्या. मंडोदरी, सीता, माता अनुसया, अशा अनेक पतिव्रता आहेत. शांडिल्य नावाची पतिव्रता आहे. या पतिव्रता स्त्रींनी देवाला सुद्धा थांबवलं, सूर्याला सुद्धा थांबवलं, इतकी शक्ती त्यांच्या जवळ होती. आणि म्हणून हे कशाच्या बळावर जगत असतात? पतिव्रतेच्या. पती कसाही जरी असला, त्याची साथ संगत कधीच सोडू नये. हे व्यवहारातलं पती पत्नीचं नातं झालं. पण आता परमार्थामध्ये कसं आहे पहा. परमार्थामध्ये उलट आहे. परमार्थामध्ये कसं आहे बोला की. तुम्हाला ऐकू आले की नाही माता मला की मी जाऊ घरला तिकडे निघून बोलत चला. परमार्थामध्ये उलट प्रक्रिया आहे. इकडे लक्ष द्या. परमार्थामध्ये हा संसार रूपी पती फार मोठा दुःखरूप सांगितलेला आहे. केवढा दुःखरूप? दुःख बांधवाडी आहे हा संसार.
सुंदर प्रमाण. हे आपला परिसरच फार गुणवान आहे महाराज. आपल्या परभणी जिल्हा मोतीराम महाराजाचं वैभव, सगळ्या मराठवाड्याचं वैभव म्हणजे मोतीराम महाराज महाराष्ट्राचं. आपला भाग म्हणजे सगळा पाठांतराचा भाग. आपला टाळकरी सुद्धा कीर्तन करू शकतो. विडाला विडाला एका गावला महाराज तिकडे दूरदेशेला गेलतो. तिकडे विचारलं, महाराज तुमचा एक दिवस घालायचा आहे म्हणले आमच्या सप्त्यात. म्हणलं दिवस घालता काय आमचा? 13वा दिवस सोडून कोणताही घाला रे बापा म्हणला. कोणता घालायचा म्हणले, मग का घाला कोणता तरी 6वा 7वा 5वा. मग तुमच्या कीर्तनाला काय काय लागतंय म्हणले. आता मी काय टेंट वाला हाव की काय भांडेवाला? मी म्हणलं मृदंग लागतंय, टाळ लागतंय, विना लागतंय, सगळ्या गोष्टी लागतात. घोडी लागते, माईक सिस्टम, हे सगळे श्रोते मंडळी, असं लागतंय कीर्तना. त्यानं लिहूनच घेतलं सगळं काय काय लागतंय ते. आणि कीर्तनाला गेल्यानंतर 9 वाजले महाराज. कीर्तनाला काही सुरुवातच झाली नाही. 9:15 वाजले. काय झालं असेल बघा म्हणलं महाराज, जाऊन बघा कीर्तनाची सुरुवात का होत नाही. ते म्हणले होईल हो थांबा, ते घोडी आणाय गेलेत म्हणले, घोडी पालमला. मी म्हणलं पालमला कोणती घोडी? ते ना खरोखरची घोडी आणली तिथं. कोणती? खरोखरची घोडी आणली. म्हणले हे कशाला घोडी आणल्या? तुम्हीच म्हणले की महाराज घोडी लागती म्हणून. मी म्हणलं हे नाही हो घोडी, मृदंग ठेवायची घोडी, लाकडाची घोडी, लोखंडाची घोडी, कोणती असेल ती मृदंग ठेवायची घोडी. ते काय की आपल्याला माहित नाही म्हणले. मग ह्या घोडीचं काय करू म्हणला मला. म्हणलं मला बसवून गावानं हिंडव. काय करतोस आता? असे जर गावन, असे जर टाळकरी मिळत नसतील तर कसं भजन व्हावं, कसं संकीर्तन व्हावं. कीर्तन इकडून तिकडून भजनाला सुरुवात करा बाबा म्हणलं. ते म्हणले आमच्या पकवाजच आल्या नाही वाज. मी म्हणलं गावात एखादा वाजवणारा साधारण पकवाजा काय नाही म्हणले, ढोलकीवाला आहे म्हणले. बोलवा कस तरी काहीतरी करूच म्हणला. आणलं त्याला, ते झुलतच आलं बाबा. जय हरी जय हरी. बसले वाजवायला. रामकृष्ण हरी झाली सुरुवात. आता रामकृष्ण हरीला कोणता बोल वाजव माय बरोबर सांगा बरं. धागिन धाकिन तगगिन. त्याला काय माहित विचारायला. त्यानं टंग 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 धन सुरू केलं. म्हणलं जमला रे जोड विठ्ठल म्हणून ही काळाची गरज आहे. असे तरुण मुलं, मृदंग वादक, गायक, कीर्तनकार, कथा, भागवत, हे आपला संप्रदाय सगळीकडे अशा प्रकारचा वाढला पाहिजे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ नाही का. आणि म्हणून या परमार्थातल्या पती पत्नीचं नातं वेगळं आहे. लक्षात घ्या. माऊलींच्या अनेक अभंगामध्ये माऊली स्वतःला स्त्री म्हणून घेतात, त्या पांडुरंगाची पत्नी म्हणून घेतात. नाही का, पत्नी म्हणून घेतात. दुरुळू अंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. नाही का, दुरुळू अंबुला, दूर असणारा तो
पती मी वरून घेतलेला आहे. आता दूर म्हणजे किती दूर? अहो एवढा दूर, एवढा दूर. ब्रह्मादिकाला काय, ऋषी मुनीला काय, कितीही ध्यान करा, कितीही तप करा, त्यांना तो अजून सापडलेला नाही. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुडसी, मागे पुढे योग्यांच्या ध्यानात नसणारा, मनात नसणारा, ऋषी मुनींना न सापडणारा, मग तो जवळचा असेल का दूरचा? बोला. तो दूरचा आहे. आणि ते दूर असणारा पती मी करून घेतलेला आहे. बरं कसा केला माऊलीपती? ते म्हणले नुसता केला नाही. आत्ताच्या भाषेत सांगू का? या संसार रूपी नवऱ्याला आम्ही डिवोर्स दिला आणि परमात्मा रूपी नवऱ्याला आम्ही वरून घेतलं. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये उलटा आहे. मी पहिलंच सांगितलं. लोकांना जी शास्त्र अभ्यासू कीर्तन मंडळी ऐकत नाहीत त्यांना हे थोडस अवघड वाटत, पण हे परमार्थामध्ये सगळं उलट आहे. नाथाच्या घरची उलटी खोड. पाण्याला लागली तहान. हे असं वाङ्मय आहे संत महात्म्याचं. तसा हा रूपक अभंग, माऊलींचे अनेक अभंग रूपक प्रकरणातील आहेत. संसार रूपी नवरा मी सोडून दिला, त्याचा त्याग केला आणि परमात्मा रूपी नवऱ्याला मी वरून घेतलं. अभंगाच्या
ज्ञानोबराय बोलतात, नाही का आज गुरुवार असल्यामुळं माऊलींच्या अभंगाचं, माऊलींचं थोडस चिंतन व्हावं याकरता हा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे गुरुवारी माऊलींचा अभंग, माऊलीचं वर्णन थोडस व्हावं याकरता आज नाईलाजच आहे. आता काय करावं, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हा संसार रूपी पती मला नको न गमे, हा संसारो मला हा संसार नको. आणि म्हणून मी भ्रतार केलेला आहे, दुसरा भ्रतार केलेला आहे. तर याची कारण आपल्याला शोधायचे. का असं केलं असेल? हा संसार रूपी नवरा संतांना का नको? असं काय आहे त्या संसारामध्ये दुःख की तो संतांना नकोय? आणि तो नको असल्यामुळं परमात्म रूपी पती संतांनी वरून घेतला. त्या परमात्म्यामध्ये असं विशेष सुख काय आहे? अशा या 2-3 मुद्द्याचं थोडस चिंतन करू आणि आपण आज थांबू. विशेष जर पाहिलं, हा संसार सगळा दुःखरूप सांगितलेला आहे. जे जे आपल्याला म्हणून दिसायला लागलेलं आहे ते सगळं नाशिवंत आहे. जी जी वस्तू आकाराला आलेली आहे ती नाशिवंत आहे. आणि नाशिवंत वस्तू ही दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. नाशिवंत वस्तू दुःखाला कारण. भले मग हा आपला देह जरी असला, नाशिवंत देह असला, नाशिवंत देह नाशिला जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह सुद्धा नाशिवंत आहे आणि नाशिवंत असल्यामुळे दुःख रूप आहे. पृथ्वी तेज, पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे आणि हे एक दिवस जाणार आहे. आणि म्हणून हे दुःख रूप आहे. ज्या वेळेला हे शरीर दुःख रूप आहे आणि शरीरा संबंधानं दुसरं काय सुखरूप राहील? मग काहीच नाही. सगळा संसार दुःख रूप. विठ्ठल विठ्ठल. संसार दुःख मूळ, संसार कसा आहे? दुःखरूप आहे.
हे सगळं बोलायला छान वाटते, ऐकायलाही मस्त वाटते, पण तेच केल्याशिवाय आपण राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणालाही विचारा की कस काय, बरं चाललंय काय, काय म्हणतात, कसं बरं वाटायलंय की कसं आहे, आता समाधान आहे की नाही संसारामध्ये, कसं आहे, कशाचं समाधान महाराज, आमच्या इतकं तर दगदग दगदग कोणालाच नाही म्हणले, असं प्रत्येक जणच म्हणायले. माझ्यासारखं कष्ट करणार, माझ्यासारखं एवढं संसाराकरता काबाड काबाड कष्ट करून एवढं उभं केलंय महाराज, काय सांगावं, माझ्या पायाला दम नाही, हाडाचे काढे होऊन गेले. मग आता सुख आहे की बाबा, कशाचं सुख महाराज, उग येऊ वाटालय तुमच्या संग. मी मग चला की मग काय कुठं रुकलंय, मला कर्मच नाव आल्यावर बस तिथंच, आता तिथंच बस, तिथंच बसते, शिवा खाते, बोलून घेतय, पण तिथं मात्र, तिथून मात्र तो उठत नाही. याला संसार म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा दुःखरूप असलेला संसार संतांना नको आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराला आग लावली आणि परमार्थ रूपी भगवान परमात्म्याचा परमार्थ त्यांनी अशा प्रकारचा करायला सुरुवात केली. हे संत महात्म्याचं ब्रीद आहे. आणि म्हणून हा संसार रूपी नवरा दुःख रूप मानलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे भजित, जन्मावं मरावं, जन्मावं मरावं, जन्मावं मरावं, पुन्हा 84 लक्ष योनीचा दुःख. बदल पिंड मरण समाप्ती, बदल पिंड
कोटी कोटी फेरा असं सारखं फिरावं लागणार साधन म्हणजे हे सुखरूप असेल की दुःखरूप बोला. सगळं हे दुःखरूप आहे म्हणून हा संसार नको याला दिलं सोडून. आणि मग कोणाला वरलं? नगमे संसारो म्हणून केला भ्रतारो. दुसरा भ्रतार केला. कोण केला? पांडुरंग परमात्मा. हा माझा पती परमेश्वर अशा प्रकारचा असे नुसता माझाच नाही, तो कुणाचा आहे? सगळ्या जगाचा पती आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा तो पती आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा तो बाप आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा. पती कोणाला म्हणावं? एकच पुरुष या जगामध्ये आहे, तो म्हणजे परमात्म रूपी पुरुष. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्म्योत्युदारतः. नाही, बाकी सगळे आपण नाहीत. जो एक पुरुष आहे तो कधी मरत नाही, कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, असं त्याचं स्वरूप आहे. तुम्ही आम्ही मरणारे आहोत. मरणारे कुठं पती असतात काय? विढाला विढाला. आणि म्हणून एकच या जगाचा पती असणारा जगतपते तो परमात्मा आहे. आणि तो खरा पती मी आजवरून घेतलेला आहे. नगमे संसारो म्हणून केला भ्रतारो. मग असा व्यभिचार केल्यानंतर लोक काय म्हणतील? चंचल झाड. लोक अनाचारो म्हणती मज. लोक मला काय बोलतील? अनाचार केला, व्यभिचार केला असं म्हणतील. नाही का समाजात म्हणतातच की. साध्या संसारात जर म्हणत असतील तर परमार्थात का नाही? मग परमार्थामध्ये माऊलींनी सांगितलं, लोक काहीही म्हणत, परमार्थ करणाऱ्याला लोक काहीही बोलतात. नाही बोलतात. मला येताना म्हणले महाराज पोर टोळके, कुठं निघालास महाराज? आज कोणतं गाव बुडवायचंय? हे बघा, बुडवाय निघालो. खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही बुडवाय निघालो सांगा की हो की नाही? लोक बोलल्याशिवाय राहत नाहीत. नाही का? नवीन एखाद्या आता या सप्त्यामध्ये एखादा नवीन माळकरी होऊ द्या. आता तू माळ घातली, आता लय थाट झाला. एखाद्याने टाळ घेऊ द्या. टाळ वाजवाले हो का? आता तरुण ते केले धंदे ना, आता काय कराले? हसू द्या. हसणारे हसतील, अनाचार केला म्हणतील, हसतील, काहीही म्हणतील, पण आपलं केलेलं कोणतं खरं चांगलं राहील? बोला. परमार्थच केलेला चांगला राहील. विठ्ठल होणार नाही. लक्षात घ्या. परमार्थ हा स्वतः करता आहे, आपल्या करता आहे. लोक काय म्हणतील याचं काही देणं घेणं नाही. नाही का? संतांना किती सोसावं लागलं.
जी जी म्हणून संत महात्मे झालेत आपल्या वारकरी संप्रदायात. मला सांगा कोणत्या संताला लोकांनी छळलं नाही? बोला, कोणत्या संताला लोकांनी छळलं नाही? अरे ज्यांना छळतात आणि जे आपला छळ शोषून घेतात जगाचं हित करतात त्यांना संत म्हणावं. विडल विडल लोक अनाचारू म्हणते मग काय म्हणायचं ते म्हणू दे. काही लोक म्हणतील माऊली चंचल झालीये, चंचल झाली मनते माझ्या, चंचल झाली मनते माझ्या, चंचल झाली मनते माझ्या, चंचल झाली मनते म्हणतील माझ. दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. कोणा मी सांगू जीवीचे गुज, असा हा माझ्या मनातला भाव मी कुणा पुढे प्रगट करू. महाराज माऊली हे वेगवेगळ्या अवस्थावर येऊन आपल्याला प्रबोधन करतात, मार्ग दाखवतात. कारण ते संतांचं कार्य आहे. संत महात्मे आपल्याला मार्ग दाखवतात. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून संत महात्म्याच्या ज्या वाटेनं संत महात्मे गेले त्याच वाटेनं आपण जावं. मनाने कोणती वाट शोधण्याचा प्रयत्न करू नये. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. आणि म्हणून हे संत महात्मे आपल्याला वेगवेगळ्या स्थितीवर येऊन प्रबोधन करतात, मार्ग दाखवतात. म्हणून हा संसार कुणालाही आनंद देणारा नाही. या संसारामध्ये सगळं दुःख रूप आहे. संसार नगरी पगार भरला गमान, संसार नगरी पगार भरला गमान, संसार नगरी पगार भरला गमान, या संसार नगरी पगार भरला गमान. जग सुख नाही, जग सुख नाही,
या संसार नगरी बाजार भरला ग बाई. आपला बाजार पालमचाच आहे की होय. माता मोल्या बोलत जा की तुम्ही. पालमचाच बाजार आहे. बाजारला गेल्यानंतर पहा की किती गर्दी असते. महाराज माणसं एकूण एकाला बोलायला तयार राहणार. ह्याची थैली थेला लागून जाती परी बोलायला तयार राहणार. थैली भरून आणावंच लागते बाजारच्या दिवशी. थैली जर रिकामी आली मग घरी थे 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 होते. म्हणून बाजारच्या दिवशी थैली भरून आली पाहिजे. हेच बाजार दुःखरूप सांगितलेलं आहे. हा बाजार आहे सगळा दुःखरूप. यात सुख नाही, त्यात सुख नाही, घरामध्ये सुख नाही, धनामध्ये सुख नाही, लेकरा बाळामध्ये सुख नाही, सोयऱ्या धायऱ्यामध्ये सुख नाही. सगळीकडे दुःख आहे. थोडस सुख दिसतंय पण सगळा दुःखाचा डोंगर. सुख पाहता जवा पाडे दुःख केवढे पर्वता एवढे. एवढं दुःख या संसार बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दिसल्यासारखं वाटतंय पण ते सगळं दुःखच आहे. दुःख दुःख सगळीकडे भरलेलं आहे. जन्मामध्ये दुःख आहे, मरणामध्ये दुःख आहे, तारुण्यामध्ये दुःख आहे, म्हातारपणी दुःख आहे, सगळं दुःख आहे. गर्भात सुद्धा दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यातसे सगळं
दुःखरूप. मग हा दुःखरूप असणारा संसार जर सुखरूप करायचा असेल तर काय करावं लागेल? माऊलींनाच विचारा की काय केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे करीन तिथे लोक. आनंदे करीन तिथे लोक. सुखाचा करीन, आनंदे करीन तिथे लोक. आनंदे करीन तिथे लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. हे असं जर केलं तर संसारात सुख, नाहीतर मग काही नाही, दुःखच सगळं. पंढरीची वारी आषाढी कार्तिक. पायाली परमार्थाचं सुख, वारीचं सुख, संत महात्म्याच्या भेटीचं सुख. हे बघा, हा सप्ताह चालू आहे. आज कितवा दिवस आहे? 5वा दिवस. किती आनंद वाटायलाय खरं सांगा बरं. किती आनंद वाटायलाय माझ्या सप्त्यामध्ये. वाटायलाय की नाही? मस्त पैकी झोप यायली कीर्तनात, आनंद वाटायला. नांदेडला कीर्तन चालू होतं महाराज. एक बाई म्हणली, माय काय छान वागा कीर्तन केला शे, म्हणून अशी केली मला. तुझं कीर्तन सुरू झालं की मला डोळाच लागला बाई म्हणली. इतकं सुंदर कीर्तन केलास, गोळी सुद्धा घ्यायची गरज लागली नाही मला बापा. बोट मोडली कडकडकड मजा होऊन. एवढं सुंदर कीर्तन केलास, मला झोपच लागली. मी म्हणलं झोपाय आलतीस काय सुमन? इथं आहे का सुमन? मलाच धरायची नसता. हा आनंद इथे आहे की नाही? खरं बोल, आनंद आहे की नाही? परमार्थामध्ये आनंद आहे आणि प्रपंचात दुःख आहे. म्हणून वेळ काढून का होईना हे संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. वर्षातून 8 दिवस. हे वर्षातून 8 दिवस म्हणजे आपला सण आहे, आपली दिवाळी आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. हाच खरा दसरा दिवाळी आहे. संसारातली आहे ती पाडवा दिवाळी, पण हे सप्ताह म्हणजे खरी काय आहे? आपली दिवाळी आहे. म्हणून हा आनंद इथे मिळतो. आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, योगियांचे. योग्याचा आनंद इथे मिळतो, तपस्वीचा आनंद इथे मिळतो, नामचिंतनाचा आनंद इथे मिळतो, भगवंताची कथा संताचं वर्णन ऐकायला मिळतं.
हा आनंद इथे आहे. म्हणून हा परमार्थ रूपी देव रूपी भ्रतार मी केलेला आहे, कारण तिथे सगळा आनंद आहे. सगळे गुण त्या ठिकाणी आहेत. दिसायलाही तो सुंदर आहे आणि त्याच्या ठिकाणी सगळे गुणही आहेत. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या म्हणून सुंदर आहे. त्याचे गुणही सुंदर आहेत. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य 6 गुण सांगितले परमात्म्याचे. ते एवढे गुण सुंदर आहेत आणि त्या ठिकाणी आमचं मन रमले. चतुरा तो रामनी सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. सर्वांनी एकदा हात वर करा, हात वर. मस्तपैकी भजन करायचं आपल्याला. हात टाईट, हात वर करा. हात सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण मंडळी इकडे बसलेले, आट्यावर झोपलेले, कट्ट्यावर बसलेले, कट्टे वणणारे सगळेजण हात वर करा. एका गावात हातावरी करा म्हणलं. त्याच्या 2 बेटात बोटामध्ये बिडी होती, त्यानं अशीच वरी केली. मी म्हणलं काय चमकाले बाबा याच्या हाताने, बॅटरी आहे का? नाही हो म्हणला, फेकून दिला मागून. चला सर्वांनी हात वर करा, टाईट हात वर. आट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, सलापावर झोपलेले, बाजावर झोपलेले, झोपल्या जागी हात वरी करा. काय वाले आता? जिथपर्यंत आवाज यायला तिथपर्यंत हात वर करा. काय माणसाला म्हणले लोक, चला की हो कीर्तनाला. आमच्या सलापावर निश्चय ऐकू आले म्हणले. पांघरून घेऊन तू चाळून ऐकायला सोय बदमाशा. मंडपात येऊन बस उद्यापासून आता. हा ऐका, सर्वांनी टाईट हातवरी करा, टाईट. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. सर्वांनी बोला, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. जोरा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. माता मावले म्हणा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव, 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 नामदेव.
टाळ्या वाजवा एकदा जोरात. चंचल झाली ओ म्हणतील मज, कोणा मी सांगू जीवीचे गोज. मग माऊली असा तुम्ही भ्रतार केल्यानंतर पुन्हा काही अडचण, पुन्हा तो भ्रतार पांडुरंग रूपी परमात्मा तुम्ही बदलणार आहात का? पुन्हा त्याच्यापासून दुःख मिळाल्यावर नाही, तो दुःखरूप नाहीच, तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखाचो. म्हणून मी आता त्याच्याच पायावर स्थिर राहणार आहे. परत मध्ये विठ्ठला वाचून, परत मध्ये विठ्ठला वाचून नेणे. सांगू जीवीचे गुज.
विठ्ठला वाचवणे नेणे सतत राहणे याचे पायी. म्हणून आपण सर्वांनी सतत त्या भगवंताच्या चरणाची सेवा करावं. संत महात्म्याच्या वचनावर आरूढ होऊन गाथा असेल ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. बस त्यांच्या मार्गाने चालावं. ते आपल्याला सुख नाम परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी या संसारामध्ये कितीही जरी आपण शोधण्याचा प्रयत्न केलं तरी ते सुख आपल्याला हाताला येणं शक्य नाही. ते सुख परमात्म्याजवळ आहे. बस एवढं लक्षात ठेवा. कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, कितीही अवघा वय झालं तरी आमची सुखाची अभिलाषा अजून तृप्त झालेली नाही, नाही का? एक म्हातारे बाबा होते आमच्या लोह्याचे. ऐका थोडस. चेअरमन, पुण्याला कीर्तन होतं, दरवर्षी व्हायचं पुण्याला कीर्तन. ते म्हणले सदा महाराज मला घेऊन चला हो पुण्याला. म्हातारं वय झालेलं. म्हणलं कसं नाही बाबा, आता हे ना पुन्हा पुढल्या वर्षी म्हणायचं मला एकदा पुन्हा दाखवा हो, एकदा पुन्हा दाखवा, एकदा दाखवा. लईच म्हातारं म्हणायले म्हणून गाडीत टाकरे म्हणले स्वामीला आमच्या. म्हातारं बसवलं गाडीमध्ये. पुण्याला गेली गाडी. मस्त आयटीत बसलं महाराज म्हातारं. आणि तिथे गेल्यानंतर ज्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं ते थोडस उशिरा येणार होते, अर्धा तास. म्हणून थोडं आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरच एका बिल्डिंगच्या खाली थांबलो. सकाळी 6 वाजण्याची वेळ. थोडं लक्षपूर्वक ऐका. 6, 6:30, 7ची वेळ. आता तिथं कमी बिल्डिंग असतात. किती मजली? 40 मजली, 25 मजली बिल्डिंग पुण्याला असतात की नाही? आपण आळंदीला जाताना अशा बिल्डिंग होत्या. म्हाताराचे बघू लागलं महाराज ते पटका पडजेशी. काय उच घरात म्हणला इकडे. असेच राहतात म्हणलं मी. गुणानं तरी बसावं की सगळीकडे बघायला फिरून इकडं बघ तिकडं बघ. त्याला नवल वाटू लागलं पुण्यात. पहिल्यांदा आलेलं म्हातार. बसलो तिथं खुर्चीवर. ते बाहेर बसायला असतात बघा ते शिमटाचे, त्याच्यावर बसलो निवांत. बसलेले असताना सकाळच्या वेळेला हे जे फिरायला जाऊ लागल्या म्हाताऱ्या बाया, ते फिरून आल्यानंतर लिफ्ट मध्ये जायच्या वर. आणि सकाळच्या वेळेला त्या तरुण मुली असणाऱ्या आपल्या ड्युटीला जायच्या. मग ते हे कशानं जायच्या? ह्या लिफ्ट न जायच्या म्हाताऱ्या. आणि पुन्हा त्याच लिफ्ट न त्या तरुण मुली खाली यायच्या ड्युटीला जाण्याकरता. हे कोण बघाले? म्हातार. महाराज बक्कीर म्हणला हे कसं व्हायला इकडे बक्की. म्हणलं काय झालं बाबा? हे बघ म्हणला म्हातारी बाई वरी चालली, त्या मिशनीत चालली. म्हणला मिशन लय भारी आहे म्हणला. हे म्हातारी बाई ह्याच्या चालली तरुण होऊन आली किर म्हणला. म्हणलं असं काय? बक्की म्हणला. ते बघ मला दाखवा. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? चुकलं रे बरं म्हणला. म्हातारीला आणायचं होतं. चुकलं रे म्हणला बेट्या. तू मला सांगला नाहीस म्हणला. या म्हातारी जरा आणलो असतो त्या मिशनीत घालून तर तरणी झाली असती की म्हणला. म्हातारा आमचं जीवन सगळं पुढे चाललेलं आहे, आयुष्य पुढे चाललेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला हे विषय सोडू वाटत नाहीत. एवढा हा दुःखरूप संसार आहे. म्हणून त्या परमात्म्याची कास धरा, संत महात्म्याचे चरण धरा. बस तेच आम्हाला मार्ग दाखवणार आहे. केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐशी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. अशा प्रकारचे असणारे ते संत आहेत. ते संत म्हणजे आमचे मोतीराम महाराज. बस हेच कलियुगातले खरे समाधीतले संत. बस
गाथा ज्ञानेश्वरी आणि हे भजन नाम चिंतन संकीर्तन हे जर आपण जीवनभर पालन केलं, पंढरीची वारी माळ घालून घ्या ज्यांना नसेल तुळशीची माळ. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस हे देवाला आवडते. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा हे सगळं देवाला आवडणार आहे. आणि देवाला आवडणार आपण केलं की आपोआप आपण देवाला आवडायला लागू आणि आपोआप तो देव आपल्याला जवळ करून घेईल. हेच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. परंपरेचा आशीर्वाद व्यक्त करतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांना सुख मिळावं असा पांडुरंगाचा, परमात्म्याचा, संत महात्म्याचा आशीष व्यक्त करतो. याच ठिकाणी सेवेला विराम. आमचे व्यंकटरावजी चेअरमन यांनी फोन केला, महाराज तुमचा काही दिवस घालायचा आहे म्हणले नाहीत, तुमची तारीख द्या म्हणले. म्हणलं ठीक आहे साहेब घ्या म्हणलं. 5वा दिवस. आजच्या दिवशी तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. सुंदर हे बालगोपाळ आमचे मृदंगाचार्य, काय ना उद्धवजी महाराज अतिशय सुंदर. आमचे प्रकाश महाराज आहेत, आमचे शिवनगरकर महाराज आहेत, आमचे इकडले कवळा पळसवाडी, हा हा कवळासवाडी बरोबर आहे. आमचे महाराज हे हा रुमण्याचे महाराज, हे सगळी भजनी मंडळी. आणि महत्वाचं म्हणजे हे साऊंड सिस्टम, हे माऊली कृपा याच्या एक नावाने एकदा टाळी वाजवा. सुंदर ऑपरेटर. कारण सगळ्या बऱ्याच जणांना ते मिक्सर असते पण ते कसं फिरवावं, ते खोट्या काय बी फिरत राहते करता येते मधीच. तसं इथं काही झालं नाही. माऊली महाराज अतिशय सुंदर साऊंड सिस्टम, म्हणून त्यांचेही धन्यवाद. विणेकरी पहा बरं किती गोड दिसायले, किती गोड दिसायले. गुलाबाचा हार घातला ते हातात. एवढा सुंदर हा सोहळा आपण सर्वांनी पार पाडत आहात. हे मध्यंतरी सेवा खंडित झालती आपली, कशी किन काय नाही. एकदा झालं होतं कीर्तन, एकदा नक्की झालं होतं मला माहिती आहे. सादलापूरला कथा चालू होती. कुठं सातेगावला कथा चालू होती. त्या वर्षी माझं कीर्तन झालेलं आहे. इथं महाराजांनी आठवण काढून दिली, मला लक्षात आलं. पण आता हे दिलेला नेम आता राखून ठेवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, Thank you.